नमस्कार, मी सुवर्णा दुसाने. बोल मुंबई बोल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे विषय रोज घेऊन येत असतो. आज मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मुंबई विद्यापीठाने अजूनही सर्व शाखांचे निकाल लावलेले नाहीत. फक्त 153 शाखांचे निकाल जाहीर झालेले आहेत. या सगळ्यामुळे कमालीच्या गोंधळाची परिस्थिती विद्यार्थ्यांच्या मनात आहे. आता आपण मुंबई विद्यापीठाच्या गेट समोर आहोत आणि विद्यार्थी त्याचबरोबर विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. 1857चं हे विद्यापीठ आहे. याच जुलै महिन्यामध्ये या विद्यापीठाला 160 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मुंबई विद्यापीठाची एक स्वतंत्र अशी प्रतिमा राहिलेली आहे. मुंबई विद्यापीठाचा एक इतिहास आहे. अनेक नामवंत या विद्यापीठाने दिल्यात. त्याचबरोबर अनेक नावाजलेले कुलगुरू ज्यांच्या नावाचं एक रेकॉग्निशन आहे असे कुलगुरू या विद्यापीठाने पाहिलेले आहेत. पण आज मात्र उत्तरपत्रिका तपासणीवरून कमालीची गोंधळाची परिस्थिती आहे. कुलगुरू संजय देशमुख हटाव ही मोहीम सुद्धा जोर घेताना दिसतेय. काय नेमकं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, का विद्यार्थी चिडलेले आहेत? आज सगळ्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण होणं आणि निकाल लागणं अपेक्षित होतं, ते सुद्धा होऊ शकलेलं नाही. राज्यपालांनी सांगितल्यानंतर सुद्धा ते होऊ शकलेलं नाही. विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात. तुझं नाव सांग, तू काय करतोस आणि या सगळ्या गोंधळामुळे तुझ्या करिअरवर नेमका काय परिणाम होतोय असं तुला वाटतं? माझं नाव प्रतीक मोहिते. मी सिद्धार्थ कॉलेज बुद्धभवनचा TYBAचा विद्यार्थी असून 5 मेला माझी एक्झाम संपली. सो आता करीब 3 महिने व्हायला आले तरी रिझल्ट लागला नाही. यामुळे माझं MAचं ॲडमिशन थांबलेलं आहे. काही विद्यार्थी माझे आहेत फ्रेंड्स, त्यांना BA नंतर जॉब करायचा आहे, पण BAच्या रिझल्टमुळे त्यांना जॉबमध्ये पण अडथळा येतो. या प्रकारचा गोंधळ होत चालला आहे. MAसाठी मला जर प्रिपरेशन करायचं असेल तर ह्या गोंधळामुळे काय करू काय नको ते समजत नाही. त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. 160 वर्षाची परंपरा असलेल्या या विद्यापीठात जर असं होत असेल तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. मी असं ऐकलं की 24 तारखेपासून 27 तारखेपर्यंत शिक्षकांनी कॉलेजेसना सुट्टी दिली का, तर त्यांना पेपर तपासण्यासाठी वेळ मिळावा. तुमचे क्लासेस पण या सगळ्यामुळे बुडलेले असतील किंवा तुमचे जे सहकारी असतील त्यांचे पण लेक्चर्स झाले? हो, माझे FY आणि SO जे फ्रेंड्स आहेत कॉलेजमध्ये, ते हप्त्याभराच्या सुट्टीमुळे त्यांच्या विषयातला अभ्यास राहून जातो. TYमुळे SY आणि FYचं नुकसान होत आहे. त्यांच्या अभ्यासाबद्दल लेक्चर्स बुडत आहेत त्यांचे. बरोबर आहे. म्हणजे एकूण सगळा या विद्यापीठाच्या कारभाराचा बट्ट्या बोळ झालेला अनुभवायला मिळतोय. तू काय करतोस, कोणत्या वर्गात तू शिकतोस आणि तुला काय वाटतंय, म्हणजे या सगळ्या कारभाराकडे बघून तुझी प्रतिक्रिया काय आहे? माझं नाव श्रीकांत कांबळे आहे आणि मी सिद्धार्थ बुद्धभवन TYBAचा विद्यार्थी आहे. पहिल्यांदा तर IVN लोकमतचे अभिनंदन की आमच्या ह्या प्रॉब्लेमला तुम्ही मांडताय या सगळ्या पुढे. तर सांगण्याचं, TYला आमची आता लास्ट 6 सेम होऊन 3 महिने झालेले आहेत. आम्ही जेव्हा जॉबला वगैरे कुठे प्रयत्न करतोय तर 6 सेमच्या सर्टिफिकेट नसल्या, रिझल्ट लागल्यामुळे ते जॉब काही 3 महिना म्हणजे जॉबही करता येत नाही, दुसरं ॲडमिशनही काही करता येत नाही. म्हणजे 3 महिने नुसतं आम्ही एक वेगळ्या प्रकारचा मानसिक तणाव आहे, घरच्यांचं थोडंसं बर्डन आहे आणि ह्या सगळ्यामध्ये फार वेगळ्या मानसिकतेतून आम्ही सध्या जातोय. आणि बरोबर आहे. आणि मुळामध्ये आता असं आहे की प्राध्यापकांना डेडलाईन दिली आहे, 31 तारखेपर्यंत पूर्ण झाले पाहिजे. अर्थात आजचा 31चा दिवस संपत आलाय, पण अजून काही सगळ्या शाखांचे निकाल लागलेले नाहीयेत. फक्त 153चे लागलेत. असं वाटतं कुठेतरी की प्राध्यापकांना असं प्रेशर खाली पेपर तपासावे लागले तर कदाचित या सगळ्या असेसमेंटमध्ये चुका होण्याची शक्यता आहे किंवा रिव्हॅल्युएशनसाठी विद्यार्थी यावेळी वाढू शकतात. कारण एकूणच सगळं बंदुकीच्या नोकवर आपण जसं म्हणतो तशी परिस्थिती अनुभवायला मिळते. नक्कीच कुणालाही प्रेशर आलाच नाही पाहिजे, कारण ताण हा आणि हे सगळं इतक्या लाखो विद्यार्थ्यांचं आहे, म्हणजे ते करिअरच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय गोंधळ न व्हावा, प्राध्यापकांनी फ्रस्ट्रेशनमध्ये न यायला पाहिजे. कारण ह्याचं आता आमचे जे 3 महिना हा त्यांचा फ्रस्ट्रेशनचा काळ आहे, नवीन यंत्रणा आहे, हे त्यांना समजून घेण्यासाठी शिकण्यासाठी फार त्यांनी वेळ घातलेला आहे. त्यांना एक मानसिक दबाव आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये, पण ताणतणाव वाढलेला आहे त्यांचा पण. आणि ही एक हप्ताभर सुट्टी म्हणजे FY आणि SYचा त्यांना सिलेबस आता तोही त्यांना कंप्लीट करायचा आहे. आमच्या पेपरचंही त्यांना सगळं मूल्यांकन आणि त्यांचं ते सगळं रिझल्ट लावण्याची प्रक्रिया ते, मग ह्या दोन्हींचा
तर त्यांच्यावरती एक फार मोठा ताण त्यांच्यावरती आहे. म्हणजे प्राध्यापक घिसाड घाईने जो निर्णय घेतला गेला त्या सगळ्याचा हा परिणाम आहे. FY SY चे वर्ग भरलेले नाही आहेत कारण विद्यार्थ्यांचे पेपर्स तपासायचे आहेत. बरं, तपासायचे म्हटलं तर इंटरनेट काम करत नाही, पेपर्स डाउनलोड होत नाही. 15 मार्क द्यायचे असतील तर आधी 10ला क्लिक करा, मग 5ला क्लिक करा. म्हणजे इंटरनेट किंवा या सगळ्या ऑनलाईन तपासणीमुळे यंत्रणा सोप्या झाल्या की कठीण झाल्या की गुंतागुंतीचं झालं की सगळ्या बट्टाबोळ झाला, म्हणजे नेमकं म्हणावं तरी काय? तुमचं नाव आणि तुमचा मुद्दा सांगा. मी प्राध्यापक सुशील महाडी, सरचिटणीस बहुजन विद्यार्थी परिषद, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद. त्याचबरोबर मी मुंबई विद्यापीठाचा रजिस्टर्ड PhDचा स्टुडंट आहे. एक विद्यार्थी संघटना चालवत असताना आणि विद्यार्थ्यांसोबत आज आपण हे सगळे विद्यार्थी पाहत आहोत, यांच्यासोबत आम्ही गेले अनेक वर्ष वावरतोय आणि आज विद्यापीठाच्या ढिसाडघाई याच्यामुळे हा जो परिणाम झालेला आहे याला अतिशय सरळ साध्या सोप्या मराठी भाषेत बोलायचं गेलं तर एक ना धड भाराभर चिंध्या असं आपणाला बोलता येईल. कारण परिस्थिती काय आहे की आता मुंबई विद्यापीठाच्या फायनलच्या तृतीय वर्षाच्या सेमिस्टर सिस्टम असल्यामुळे तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना 2 परीक्षा द्याव्या लागतात, एक 5th सेमिस्टर आणि एक 6th सेमिस्टर. तर 5व्या सेमिस्टरची जी परीक्षा आहे या परीक्षेच्या उत्तरपत्रिका मॅन्युअली तपासल्या गेल्या आणि 6व्या सेमिस्टरच्या ज्या उत्तरपत्रिका आहेत या मात्र डिजिटाईज पद्धतीनं तपासल्या गेल्या आणि त्याही वेळे अगोदर तपासणी पूर्ण न झाल्यामुळे राज्यपालांनी अल्टिमेटम दिलं की 31 जुलै अर्थात आजपर्यंत त्या तपासून निकाल जाहीर करा. असं असताना सर्व प्रसार माध्यमातून मोठ्या शिताफीनं सांगितलं जातं की 90% मूल्यांकन पूर्ण झालेलं आहे. मी म्हणतो की मुंबई विद्यापीठ आणि खास करून कुलगुरू हे सगळ्यांची दिशाभूल करत आहेत. 90% मूल्यांकन पूर्ण झालेलं आहे असं म्हणत असताना किती निकाल जाहीर झाला हे कुठे तुम्ही सांगता? बरोबर आहे. मग या घिसाडघाईला जबाबदार कोण म्हणायचं? कारण कुठचीही यंत्रणा फेल गेली तर त्याचं एक नेतृत्व कोणीतरी स्वीकारलं पाहिजे. या सगळ्या घिसाडघाईला कोण जबाबदार? आपण एकूण जबाबदारी संबंध विद्यापीठ प्रशासनाची आहे. त्याचबरोबर विद्यापीठ प्रशासनाचे जे अल्टिमेट बॉस आहेत, जे यांचे लीडर आहेत, ते म्हणजे विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर संजय देशमुख. तुम्ही हा जो काही निर्णय घेतला हा निर्णय जर का विचार विनिमय करून घेतला असता आणि तो लादत असताना जरी आपण विचार विनिमय केला असता तर मला वाटतं कुठेतरी आज हा परिणाम आपल्याला दिसला नसता. आम्हाला देखील दुःख होतं. आम्ही या मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहोत, आजही शिकतो, आजही विद्यार्थी आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला मुंबई विद्यापीठाच्या विरोधात बोलणं बिलकुल आवडत नाही आहे. परंतु जर का अशी घाई होत असेल, अशी जर का जे लिडरशिप आहे ज्या लिडरशिपमध्ये डिसिशन मेकिंग कॅपॅसिटी प्रॉपर नाही आहे त्यामुळे विद्यापीठामध्ये हे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. गरज काय की विद्यार्थ्यांनी यावं आणि गेटवरती विद्यापीठाच्या विरोधात आंदोलन करावं आणि घोषणा द्याव्यात. बरोबर आहे. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आंदोलन करावं लागतं आपल्या हक्कांसाठी. विद्यापीठाच्या दृष्टीने सुद्धा नामुष्की आहे. अमोल, तुम्ही आज आंदोलन केलं, कुलगुरू हटाव मोहीम सुद्धा तुम्ही राबवताय. कुलगुरू हे अत्यंत प्रतिष्ठेचं पद आहे. मुंबई विद्यापीठाचं जे काय स्टॅट्युटरी बोर्ड आहे त्याला एक सन्मान आहे, एक प्रतिष्ठा आहे. म्हणजे मंत्री सुद्धा इथल्या कुलगुरूंना भेटण्यासाठी येत असतात. अशा स्वरूपाची प्रतिष्ठा राहिलेली आहे, गरिमा राहिलेली आहे. पण या सगळ्या गोंधळामुळे या प्रतिष्ठेला धक्का लागलाय. मुंबई विद्यापीठाचा जो कारभार आहे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखा आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी लाखो विद्यार्थ्यांचं आज नुकसान केलेलं आहे. आशिया खंडामध्ये मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक आहे. रँकिंगमध्ये आपण बरेच खाली आहोत. परंतु या गेली 2 वर्षामध्ये ज्या प्रशासनावर जे अंकुश असायला पाहिजे, जो कारभार करायला पाहिजे, तो पूर्णपणे भोंगळ कारभार आहे. या ठिकाणी एक्झाम एप्रिल महिन्यात झाल्या, परीक्षा झालेल्या आहेत, TYच्या असतील, बाकीच्या इंजिनिअरिंगच्या असतील, परंतु अजून निकाल लागलेले नाही. एका बाजूला महाराष्ट्र विद्यापीठ कायदा सांगतो 30 ते 45 दिवसामध्ये निकाल लागणं अपेक्षित आहे, पण निकाल लागलेला नाही. म्हणजे 45 दिवसात जो निकाल लागणं अपेक्षित आहे तो तर लागलाच नाही. राज्यपालांनी कानपिचक्या दिल्या, 31 जुलैपर्यंत निकाल लावा, ते सुद्धा केराची टोपली त्याला दाखवली गेली. आणि आता पुन्हा एकदा आपल्याच मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना या विद्यापीठाच्या दरवाजासमोर येऊन मागण्यांसाठी लढावं लागतं. 4 जुलैला राज्यपाल महोदयांनी यांना बोलवून वेळ दिला. आज म्हणजे 31 तारीख, 27 दिवसाचा वेळ मिळाला. जसं पहिलं 3 दिवस सोडले, 30 दिवसात तुम्ही निकाल लावायला पाहिजे. म्हणजे परीक्षा होऊन सुद्धा 90 दिवस झालेले, काही 60 दिवस झालेले आहे, काही 70 दिवस झालेले, पण निकाल लागलेले नाही. म्हणजे कुलगुरू काय करतात? मेरिट ट्रॅक कंपनीला काम दिलं, प्राध्यापकांना एवढं बर्डन दिलं की सुट्ट्या तुम्ही पेपर चेक करा. तुम्ही एवढ्या घिसाडघाईने पेपर जर चेक केले तर ते पेपर मूल्यांकन करणार कसं? पुनर्मूल्यांकन जास्तीत जास्त व्हायला लागले, निकाल लावून सुद्धा काही कामाला येणार नाही. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झाले.
परदेशात शिकणारे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. त्याचबरोबर विद्यापीठामध्ये शिकणारे लॉचे विद्यार्थी असतील, MBAचे असतील, MAचे असतील, BComचे MComचे असतील, सगळ्या विद्यार्थी नुकसान झालेले. त्यामुळे कुलगुरूंचा आम्ही राजीनामा का मागतोय की कुलगुरूंनी भविष्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवू नये. आता सप्टेंबर ऑक्टोबर फर्स्ट सेमिस्टर एक्झाम आहेत, त्या सुद्धा परीक्षा यांना घेता येणार नाही, शक्यच नाहीये. यांनी परीक्षा नियंत्रक जे पद आहे ते भरलेलं नाहीये, पूर्व VC पद भरलेलं नाहीये. तुम्ही एकटा कसा कारभार करू शकता? म्हणून सर्वस्वी जबाबदारी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची आहे. म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, खुर्ची खाली केली पाहिजे. जर नाही केली तर मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल. जिथे जिथे ते भेटतील तिथे आम्ही निषेध करू, त्यांच्या बंगल्यावरची बाहेर जाऊन निदर्शन करू. खुर्ची खाली फटाके लावण्याची कामं मला वाटतं तुम्ही करताच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 750 पेक्षा जास्त कॉलेजेस मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत मोडतात आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य हे टांगणीला लागलेलं आहे. त्यांची पुढची ऍडमिशन प्रक्रिया किंवा करिअरच्या वाटा या सगळ्यामुळे अडचणीत आलेल्या आहेत. बोल मुंबई बोलमध्ये विद्यापीठाचा बट्ट्याबोळ या मुद्द्यावर आपण चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. बोल मुंबई बोलमध्ये मुंबई विद्यापीठाचा बट्ट्याबोळ या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय. विद्यार्थी त्याचबरोबर विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी हे आपल्या सोबत आहेत. आपण पुन्हा काही विद्यार्थ्यांशी बोलूयात. तुमचं नाव सांगा आणि काय म्हणजे या सगळ्या कारभारानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझं नाव प्रथमेश मोहन खामकर आहे. मी उत्तर मुंबईचा जिल्हाध्यक्ष आहे राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस पार्टीचा. ॲक्च्युली माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्याकडे बरेच पालक आणि बरेच शिक्षक माझ्याकडे किंवा माझे त्यांचे स्टुडंट्स आहेत ते माझ्याकडे रोज येऊन बसतात की आज त्यांचे जे रिझल्ट आहेत ते डिलेमुळे झाल्यामुळे त्यांचे जॉब आणि त्यांचे ॲडमिशनचे प्रॉब्लेम चालू झालेत. काही लोक असे ज्यांना बाहेरगावी जायचं होतं शिक्षणासाठी त्यांना जाता येत नाही आहे आणि रिझल्ट उशीर झाल्यामुळे त्यांचे यावर्षी तो भेटणारच नाही, त्यांना ॲडमिशन त्यांना भेटणारच नाही बाहेरगावी, म्हणून त्यामुळे त्यांचा वर्ष फुकट गेलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे परदेशात शिकणारे असतील, फेलोशिपसाठी अप्लाय करणारे असतील, या सगळ्यांचं भवितव्य 1 वर्षासाठी या सगळ्यामुळे मागे पडलंय असं म्हणायचं? हो, नक्कीच मागे पडलंच आहे ना. 1 वर्ष त्यांना फुकटच गेलंय. त्यांना जी गोष्ट करायची आहे त्या गोष्टीला त्यांना नाही भेटत, टाइमवर जी गोष्ट नाही भेटली त्या गोष्टीला अर्थच नाही आहे. मग या सगळ्याचा आता जबाबदार नेमकं कोणी जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी? ऑब्व्हियसली गुरुकुलच आहेत. कारण की त्यांनी प्रश्न ना उठत. जर त्यांनी कमिटमेंट दिली होती, आज 30 वर्षाला त्यांनी ऍक्च्युली लेट झालेलं आहे, ऑलरेडी लेट झालेलं आहे. बरोबर आहे, त्यांच्यानं ऑलरेडी पोरांचा प्रॉब्लेम आणि ऍक्च्युली मानसिक परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती प्रॉब्लेम झालेला आहे, लोकांचा बरंच प्रॉब्लेम झाला आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही कमिटमेंट आज 30 वर्ष तुम्ही रिझल्ट देणार होते, असा दिवस गेलाय, तुम्ही बघताच आहे. दिवस संपल्यात जमा आहे पण अजून सगळ्यांचे निकाल लागलेले नाही. तुझं नाव सांग, तू काय करतोस आणि काय या सगळ्यानंतर प्रतिक्रिया आहे? कारण विद्यार्थी तर चिडलेले आहेतच. माझं नाव कृष्णा चोले. मी KJ सोमामध्ये कॉलेजला आहे. माझं ॲडमिशन होऊन 1 वर्ष झालेलं आहे. पण मला MA ला ॲडमिशन घ्यायचं, पण MA ला ॲडमिशन भेटत नाही आहे. कारण की BAचंच ॲडमिशन अजून लिस्ट लागली नाही आहे त्याची. आणि मी कुलगुरूंसोबत आपले शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचाही निषेध करतो आणि त्यांचाही राजीनामा मागतो. कारण की यासोबत सर्वांचा त्यांना हक्क या गोष्टींवरती निरीक्षण करण्याचा. तर मी विनोद तावडेंचा यांनाही निषेध करून यांचाही राजीनामा मागतो. ओके, तुझी काय प्रतिक्रिया आहे? माझं नाव मितेश घाडी आणि मी साठे महाविद्यालयामध्ये पत्रकारितेच्या 2ऱ्या वर्षात शिकत आहे. आणि मी मलबारीच्या तालुका अध्यक्ष पदावर आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या. आज ते 31 तारीख आहे, शेवटची तारीख दिली होती विद्यापीठाने कुलगुरूंनी की आजच्या दिवशी निकाल लावणार म्हणून. पण आजपर्यंत अजून काही निकाल लागलेला आहे. 90 दिवस झाले आहेत. जे विद्यार्थी विद्यापीठात शिकत आहेत त्यांच्याकडे तर लक्षात नाही, म्हणजे त्यांना सुट्टी दिली आहे. त्यांनी माझ्याकडे शिक्षकांना कामाला लावलं आहे, शिक्षकांना बर्डन पोषण पूर्ण करणार आहे की नाही त्यांचं त्यांना माहिती. तू पत्रकारितेचं शिक्षण घेतोस आणि आता 24 तारखेपासून मला वाटतं 27 तारखेपर्यंत प्राध्यापकांना शिक्षणासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीची ही सुट्टी होती आणि आता पेपर पण तपासून झालेले नाही. म्हणजे दोनही बाजूंनी विद्यार्थ्यांचंच नुकसान दिसतं. विद्यार्थ्यांचं नुकसान म्हणजे मला कालच ही गोष्ट कळाली आहे की ह्या 6 दिवसांसाठी म्हणजे त्या लोकांना निकाल लावायचे होते, त्यासाठी ज्या युनिट टेस्ट होणार होत्या FY SY यांच्या युनिट टेस्ट देखील पुढे ढकलण्यात आले. म्हणजे हा पूर्ण इयरचा सिलेबस आपोआप पुढे ढकलला जातो. ज्यांचे निकाल आहेत त्यांची सुद्धा आणि FY SYच्या विद्यार्थ्यांची सुद्धा परिस्थिती अत्यंत कठीण होणार आहे. त्यांचा पूर्ण सिलेबस पुढे ढकलणार, पूर्ण वर्षाचा सिलेबस पुढे ढकलला जाणार आहे, पूर्ण एक्झाम्सवर परिणाम होणार आहे. त्यासाठी मला संजय देशमुखांना एकच सांगावं असं वाटतं
की कुलगुरू, विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख म्हणून त्यांचा आमच्या मनामध्ये खूप आदर आहे. पण फक्त संजय देशमुख म्हणून आमच्याकडून काही अनादर होईल अशी वेळ त्यांनी आमच्यावर आणू नये हीच नम्र विनंती. बरोबर आहे. कुलगुरू म्हटलं की जी पदाला एक प्रतिष्ठा आहे, गरिमा आहे, त्या सगळ्याला या गोंधळामुळे, या बट्ट्याबोळामुळे धक्का लागलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या एवढ्या वर्षांची जी परंपरा आहे त्या परंपरेला ठेच लागलेली आहे. तू काय करतोस आणि काय तुझी या सगळ्यानंतरची प्रतिक्रिया आहे? कारण हा गोंधळ काही आजचा नाहीये. गेले महिनाभर आपण सगळे याचा पाठपुरावा करतोय. आज संध्याकाळी जेव्हा राज्यपालांनी आदेश दिले होते त्यानंतर सुद्धा निकाल लागलेले नाही. माझं नाव सचिन भाजीपाले आहे. मी KJ सोमय्या आर्ट्स अँड कॉमर्सचा विद्यार्थी आहे. तर मी TYBL आहे. जर अशा अधिकाऱ्यांना जर हे पूर्ण नियम म्हणजे पूर्ण कारभार जर सांभाळता येत नसेल तर अशा अधिकाऱ्यांना इथं ठेवण्याचा पण शासनाला अधिकार नाही आहे. तर माझं असंच मत आहे डॉक्टर संजय देशमुख यांनी स्वतःहूनच राजीनामा द्यावा. आपण पूर्ण कार्यक्रमात पाहतो आणि इतर वेळी सुद्धा पाहतोय की संजय देशमुखांवरती विद्यार्थ्यांचा, विद्यार्थी संघटनांचा हा राग दिसतो. का तुम्हाला असं वाटतं? म्हणजे प्राध्यापकांची चूक नाहीये ही, हे पूर्णपणे संजय देशमुखांची चूक आहे असं तुम्हाला? त्यांना इतका वेळ देऊन देखील यांना तुमच्याकडे पूर्ण टाइम, पूर्ण मॅनेजमेंट त्यांच्याकडे असेल असं मला वाटतं. त्यांनी त्या टायमाचा विनयभंग केला असं मला वाटतं. आणि या पूर्ण आज विद्यार्थ्यांवर जी पाळी आली, माझ्यावर पण आली, ती यांच्यामुळे झालेली. म्हणून असं मला वाटतं की डॉक्टर संजय देशमुख हे कुलगुरू, त्यांनी मुंबई विद्यापीठ कुलगुरू आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा. तुला स्वतःला असं वाटतं की संजय देशमुखांमुळे तुझं करिअर जे आहे ते अडचणीत आलं असं तुला वाटतं पर्सनली? हो नक्कीच. सर्व विद्यार्थ्यांच्या मनात ही भावना असणार आहे? हो नक्कीच. कारण तुम्ही आता इतक्या सर्व एवढे विद्यार्थ्यांनी पण बोललेत की आता जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आले. आता ऍडमिशन घ्यायचं असेल, माझा मित्र एम ए साठी, आता त्या BA ची अजून त्यांनी सीट्स वगैरे लागलेली नाही. पुढे काय करणार? म्हणजे पूर्ण आतापर्यंत रिझल्ट, आज 31 तारीख होती, आज रिझल्ट लागणार होता. पुढे काय करता येईल, काय ऍडमिशन घेता येईल, कुठे ऍडमिशन घेता येईल, विद्यार्थ्यांना पण तेवढी चालना मिळेल. बरोबर. मग या सर्व गोष्टींना कारणीभूत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख होते. बरोबर आहे. या विद्यार्थ्याची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आणि संवेदनशील यासाठी आहे की आमचं करिअरच या सगळ्यामुळे धोक्यात आलंय असं यांना वाटतं. सर, मला तुमच्याकडे यायचंय की हा निकाल वेळेत लागलेला नाहीये. आज 5:30 वाजता आहेत आता आणि 31 तारखेच्या जुलै महिन्यात आज निकाल लागला नाही. पण यंत्रणा कुठे कुठे चुकत गेल्या. म्हणजे आपण एखाद्या चुकांचं मूल्यमापन करायचा किंवा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. पहिली चूक कुठून झाली, तीच सुधारली असती तर ही वेळ आली नसती. मी असं म्हणेन की साधा गल्लीतला शिंपी सांगेल हा गमतीचा भाग नव्हे, परंतु वास्तव आहे की हे सिस्टम एक शर्ट सारखं आहे. शर्टचं एक बटन चुकलं की आपोआप सगळी बटणं चुकत जातात. अगदी तसंच घडलेलं आहे की ज्या वेळेस डिजिटायझेशनचे निर्णय घेतले गेले ते निर्णय घेताना कोणालाही विचारात घेतलं गेलं नाही. 5व्या सेमिस्टर, मगाशी बोलल्याप्रमाणे 5व्या सेमिस्टरचे निकाल लावताना किंवा ते पेपर चेक करताना हे माणसांनी चेक केले, हाताने चेक केले, समोर पेपर पाहून चेक केले. आणि दरम्यानच्या 1 सेमिस्टर संपायच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग नव्हतं. प्राध्यापकांना ट्रेनिंग दिलं नाही, पेपर तपासणाऱ्यांना ट्रेनिंग दिलं नाही. एका प्रायव्हेट कंपनीला काम दिलं गेलं. त्या प्रायव्हेट कंपनीनं पेपर अपलोड करण्यामध्ये दिरंगाई केली. त्यानंतर ते पेपर डाउनलोड करण्यासाठी काय काय करावं लागतं याची ट्रेनिंग प्राध्यापकांना दिली नाही आणि थेट त्यांना कॉम्प्युटर समोर बसवलं. बरोबर. मी तर असं ऐकलं म्हणजे बुक2 संघटना, आज जरी ही संघटना कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत नसली तरी असंतोषाची भावना आहे. 5-5 वर्ष काही प्राध्यापकांना असिस्टमेंटचे पैसे मिळू शकलेले नाहीयेत. 30 प्राध्यापक एका ठिकाणी बसलेले असतील पेपर चेकिंगसाठी, तर पेपर डाउनलोडच होत नाही. सर्व्हर आज सकाळपासून बंद पडलेलं असतं. हो, बरोबर आहे. 5-5 वर्ष पैसे दिले गेले नाहीत ही बाब जरी खरी असली तरी पण परिस्थिती अशी आहे की जे प्राध्यापक काम करतायत, ज्यांना रेम्युनरेशन द्यायला पाहिजे, कारण कोणतंही काम केलं तर त्या कामाच्या बदल्यात प्रॉपर मोबदला जर का मिळाला तर ते माणूस हुरूपाने काम करणार. माणसाला जर का मोबदलाच दिला नाही, माणसाकडून तुम्ही काम करून घेताय तर कशा अर्थानं तो काम करेल? आता प्राध्यापकांना मला वाटतं 18 रुपये एका पेपर तपासण्यासाठी आणि मॉडरेटरला 20 रुपये मिळतात. हो हो हो. तर 18 आणि 20 रुपये हे कधी मिळतात पैसे? 18 आणि 20 रुपये हे जे आपण फिगर सांगितले हे आकडे काय फार जास्त नाही आहेत. आणि तेही एकूण पेपर तपासणी करून झाल्यानंतर त्यांचा जो कॉन्सोलिडेट रिपोर्ट आहे तो रिपोर्ट सादर करून झाल्यानंतर मग ते पैसे दिले गेले. म्हणजे मला वाटतं काही प्राध्यापकांचे 5 वर्षांचे मिळाले नसतील तर या वर्षीचे पण कधी मिळणार या जे पैसे मिळणार आहेत ते मिळवण्यासाठी त्यांचा तो गाडी खर्चच त्याच्यापेक्षा जास्त होतं. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्या समोर. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे एकूण
जो परिणाम आहे हा परिणाम आजच्या विद्यार्थ्यांवर होतोय. बरोबर आहे. विद्यार्थ्यांचं करिअर अडचणीत आलं. येते सर मी तुमच्याकडे. आपण पाहिलं की इथून कोल्हापूरला सुद्धा पेपर पाठवले गेले तरी पण आज निकाल लागलेला नाहीये. म्हणजे काय हा सगळा नाही, मुळातच काय राजकीय हेतून यांची निवड झालेली आहे. ही व्यक्ती जेव्हा इथं कुलगुरू म्हणून आलेली ही एक तर चुकीची निवड झालेली आहे. प्रायमरी लेवलला प्राथमिक लेवल जी कामं करणारी लोक पाहिजे होतं, प्रोफेसर कुलगुरू झाले असते तर ती गोष्ट वेगळी होती. बरोबर. तर हा सगळा जो प्रश्न आहे खटाटोप उद्भवला नसता. आज तुम्ही म्हणता प्राध्यापकांना पैसे दिले जात नाही, यांच्याकडे लेखापाल सुद्धा व्यवस्थित काम करत नाही. यांचं म्हणजे प्रशासनावर बिलकुल अंकुश राहिलेलं नाहीये. प्रशासन यांचं ऐकत नाहीये, मनमानी कारभार करतात. स्वतःलाच काय समजतं समजत नाही. मिलिट्रॅक कंपनीला काम दिलं, ती 28 लाखापेक्षा अधिक पेपर मुंबई विद्यापीठाकडे आहे. एवढी एक कंपनी कसं काय काम करेल? तुम्ही सर्व कंपनीचा अनुभवही नव्हता. अनुभवही नाही आणि प्राध्यापकांना ट्रेनिंग नाही, काय नाही. बरेच प्राध्यापक 50% प्राध्यापक वयस्कर आहेत. 30 वर्षापेक्षा जास्त वेळ त्यांनी इथं प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. 25 वर्ष त्यांना असं ज्ञानच दिलेलं नाहीये. तुम्ही ट्रेनिंग द्यायला पाहिजे पण दिलंच नाहीये. म्हणजे अंदागोंदी कारभार, कुणाचं ऐकायचं नाही. हे जेव्हा सगळं काम करत असताना प्राध्यापकांची मिटिंग केलं होती, बैठक केली, एक समिती नेमायला होती. ही कंपनी आपण काम देतोय, त्यांचं पहा तुम्ही ट्रेनिंग द्या, काहीच केलेलं नाहीये. आणि मे आणि जून महिन्यामध्ये लोक झोपा काढत होते का? तेव्हा ते देशवारी करत होते, तेव्हा तुम्हाला हे काम सुचलं नाही. आज तुम्ही लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं आहे. एवढा मोठ्या विद्यार्थ्यांचा पालकांचा यांना शाप लागतोय. यांनी स्वतःहून त्याचा राजीनामा दिला पाहिजे. उद्या आम्ही मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, आमचे विरोधी पक्ष धनंजय मुंडे असतील, सचिन भाऊ मुंबईचे आमचे अध्यक्ष, आम्ही सगळे जाऊन राज्यपालांना भेटणार आहोत. यांनी जरी निकाल लागले तरी यांनी स्वतःचा राजीनामा दिला पाहिजे. का दिला पाहिजे? भविष्यामध्ये ह्या जी घटना घडलेली आहे, मुंबई विद्यापीठाला गौरवशाली इतिहास आहे. 160 वर्ष पूर्ण झाले. हा 160चा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता, झालेला नाहीये. परीक्षा विभाग हा अतिसंवेदनशील विभाग आहे. अतिसंवेदनशील विभागामध्ये तुम्ही काय काम करताय? कोणते पेपर कोण चेक करते? नागपूरला पेपर दिले, किती लाख पेपर दिले, किती पेपर चेक केले त्यांनी, त्याची नोंद घ्यावी. प्राध्यापकांना पगार वेळेवर नाही, सगळा निधी येतो, लॅब्स होऊन जातो, कोणत्याही सुखसुविधा नाही विद्यापीठामध्ये. अशा ह्या अंदागोंदी कारभारामध्ये या 2 वर्षामध्ये जे 10-15 वर्ष नुकसान झालं नाही, हे 2 वर्षामध्ये संजय कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली झालेले आहे. कोणत्याही प्रशासनाचं त्यांचं काम म्हणजे मॅनेजमेंट नाहीये. कोणतेही काम करत असताना तुमचं स्वतःचा एक विषय लागतो, एक तुम्हाला कामासाठी अँगल लागतो. यांच्याकडे तसं काहीच नाहीये, दिशाच नाही काय. बरोबर. एक लिडरशिप जी अपेक्षित होती ती येऊ शकलेली नाहीये. 160 वर्षाचा गौरवशाली इतिहास मुंबई विद्यापीठाला आहे. कुलगुरू हे प्रतिष्ठेचं पद आहे. पण या सगळ्या बट्ट्याबोळामुळे विद्यार्थ्यांचं करिअर मात्र धोक्यात आलेलं आहे. प्रचंड विद्यार्थी वर्गामध्ये असंतोषाची भावना आहे आणि कुलगुरूंनी राजीनामा द्यावा या मागणीवरती या सगळ्या विद्यार्थी संघटना ठाम आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांचे निकाल कधी लागतील माहिती नाही. आजची डेडलाईन उलटून गेली आहे. कदाचित राज्यपाल कुलगुरूंची शाळा यानंतर घेतील सुद्धा, पण मुंबईकरांमध्ये असंतोषाची भावना या सगळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळाली. बोल मुंबई बोलमध्ये मुंबई विद्यापीठाचा बट्ट्याबोळ या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.